त्यांना नीट ना थांबवलं थोडीशी फार सावली पडले त्यामुळे बरं वाटते. जोपर्यंत सावली तोपर्यंत घरावर चढेल तर बरं आहे, कारण उन्हाचा चढायला भेटत नाही. जास्त पण गर्दी नाही, जरी विकेंड असलं तरी. रातकिड्यांचा आवाज शांत आणि मस्त वाटते. अपेक्षा होती की पाऊस पडेल, पण पाऊस वाटत नाही. पण गडावरती ढग दिसले आहेत, गडावरती गेल्यावरती पाऊस पडेल याची अपेक्षा आहे. बघू आता. इथे पर्यटकांसाठी काही सूचना आहेत, त्या तुम्ही वाचा आणि पालन करा. तुम्हाला कचरा टाकायचा ते इथे टाका. बाहेर कुठे जंगलामध्ये कचरा टाकू नका, कारण ती आपली जिम्मेदारी आहे. काही पर्यटक वर चढून पण आले होते, सकाळी लवकर गेल्या सर्व. इथला निसर्गरम्य वातावरण इतकं सुंदर आहे की मी माझा कॅमेरा शूट करण्यापासून थांबवू शकत नाही. असं वाटतं प्रत्येक क्षण कॅप्चर करावं. शांतपणे त्या पक्ष्याचा आवाज आहे का. पेरते व्हा, पेरते व्हा. आता गप्प बसला. हा गरम गरम समोसा आणला आणि चटणी आहे. तिखट आणि गोड चटणी मिक्स केले आणि मी आता समोसा खाणार आहे. मस्त. सकाळी लवकर निघाल्यामुळे मला खायला काय भेटलं नाही, नाश्ता वगैरे. तेव्हा मला खूप भूक लागलेली. आता खाऊन घेतलं मग बरं वाटलं, त्यामुळे आता चालायला ताकद येईल. काही लोक आता म्हणजे पुढे गेले. घ्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावला, मस्त वाटते फडकताना. काका म्हणाले की इथून शॉर्टकट आहे, तर मी इकडून जातो शॉर्टकटने. बघूया, एक वेगळाच अनुभव येईल. सावली आहे इकडे चालताना, म्हणून इकडून आलो आहे. आता उन्हातून करपेन मी. इकडून रस्ता आहे आणि हा शॉर्टकट आहे, शॉर्टकटने जाऊया.
फैसिलिटीज है, तेरा नेटवर्क। गाली देता है, क्या साफ करेंगे? हाँ, पापा का नाम है। व्हॉट अ व्ह्यू, अमेझिंग व्ह्यू आहे. सर्व काही दिसतं इथून, डोंगर, बिल्डिंग्स, शहर. इट वर्थ टू कम हिअर. इथे उंबराची खूप झाडं आहेत, म्हणजे खूपच आहेत. आणि उंबर पण आले, पण ते पिकलेत काय माहीत नाही. खूप छोटे छोटे उंबर दाखवतो तुम्हाला. हे बघा, एक पण पिकला नाही यातला. जेवढं जर वरती चाललं आहे तेवढं सुंदर दृश्य, खूप सुंदर होत चाललं आहे. थोडा लांब आहे. इकडे याल आणि इकडून इथून रस्ता आहे वर जायला करावंतीला, इथून जायचं आहे. हा मस्त जागा आहे ना. जी लोक रात्रीची कॅम्पिंग करतात तिथे येतात. ते बट इकडे ते टेंट लागलेत, त्या टेंटमध्ये राहतात. मस्त यार.
It worth it to come here. घाम लागला, ऊन लागला, कडक ऊन लागला, दम लागला, पण इथे आलो. जरी माझे पाय दुखले, पण इथं आल्यानंतर जो समाधान भेटला तो खूप भारी आहे. आणि तो पूर्ण आता एकदम सूर्याने थंडावा सोडलेला आहे आणि ढग आलेत आणि थंड हवा सोडली आहे, त्यामुळे खूप 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 बरं वाटतं. वरती एक छोटंसं गाव आहे, शांत आहे. कुठून जायचं ते कळत नाही, विचारावं लागेल. वरती इथून असेल. इथे दिलं आहे कलावंती प्रबळगड या मार्गाने. मातीची घर आहे तिकडे. ते डायरेक्शन दिलं आहे. प्रबळगड त्या साईडला आहे आणि कलावंतीसाठी या साईडला यायचं आहे. शेतकरी शेतात काम करत आहे तिकडे. एवढ्यावरती लोक शेती कशी करतात काय माहिती. तिकडे वरती पोरं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना करतायत. भारी वाटते ना. ही जी पायवाट आहे ती खूप दमवून आणि थकवणारी आहे. त्यामध्ये आता ऊन पडलं आहे. परत सावली पण नाही कुठे भेटत जिथे मी विश्रांत करू शकेन. काटा कोपण्यातून दऱ्या खोऱ्यातून असं जावं लागते. चालत नाही रो. ओळखला. ह्या अशा कडक वाटा असतील तर काय चढणार वरती. बापरे, झाडं वगैरे पडलीत. नाही इकडे यायचं आहे. इकडे या साईडला इकडे बसतो मी. आयुष्य खूप सुंदर. सीढ़ी में चढ़ तो जाऊंगा लेकिन आऊंगा इधर ऋतिक ओ भाई भाई तू मांगले को बैठने कैसे बोलती है? हाँ बाबा इकडे 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 बस इथे हाँ बस टाको.
किती जुनं झाड असेल हे. पूर्ण वाळू वगैरे लागले. आता आकाशात ढग आले, पावसाची चिन्ह दिसत आहेत. थेंब थेंब पाऊस पडायला लागलेला आहे. थोड्या वेळात पाऊस पडेल. मस्त वारा सुटलाय आणि थंडगार, एकदम थंड थंड वाटते वातावरण. जेव्हा पावसाची सर येईल तेव्हा एकदमच मजा येईल. थेंब थेंब पावसाचा पानावर पडत आहे आणि झाडं आनंदाने डुळत आहेत. मंद वारा वाहत आहे. शांत पक्ष्यांचा आवाज. पाऊस पडेल थोड्याने, पावसाचा आनंद घेईन आणि मग खाली उतरेन.